अर्नाळा हत्या प्रकरण उघडकीस. ऑनलाईन गेमच्या नशेत तरुणाने केली भीषण चूक. मुंबईतून आरोपीला अटक. अर्नाळा गाव हादरून सोडणाऱ्या गोवारी कुटुंबाच्या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. या हल्ल्यात मुख्य आरोपी दीपेश नाईक 29 वर्ष याला गुन्हे शाखा 3च्या पथकाने बुधवारी मुंबईतून ड्रामॅटिक पद्धतीने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दीपेश नाईक हा अर्नाळा बंदरपाडा येथील रहिवासी असून सध्या मुंबईतील एका इन्स्टिट्यूटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता. तो ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनात बुडाला होता आणि त्या खेळात त्याने मोठी रक्कम गमावली होती. गेम खेळण्यासाठी त्याने अनेकांकडून उसने पैसे घेतले होते आणि परतफेडीचा तगादा वाढत असल्याने त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र चोरीच्या प्रयत्नातच गोवारी कुटुंबाने प्रतिकार केला आणि संतापाच्या भरात दीपेशने घरातील सदस्यांवर चाकूने वार करून भीषण हल्ला केला. या घटनेने संपूर्ण अर्नाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या दक्ष तपासानंतर आरोपीची मुंबईत मागोवा लागला आणि शेवटी त्याला अटक करण्यात आली. पोलीस तपासातून उघड झाले की ऑनलाईन गेमच्या नशेने आणि आर्थिक कर्जाच्या तगाद्याने दीपेशने आयुष्य अंधारात ढकलले. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, विरार. अर्नाळा पोलीस स्टेशन मध्ये एक 6 तारखेला घटना घडली होती. त्याच्यामध्ये 52 वर्षीय एक महिला आहे. त्याच्या घरामध्ये एका इसमाने घुसून धारदार शस्त्राने त्या महिलेला आणि त्याचे वयोवृद्ध आई वडिलांना मारहाण केली होती गंभीर. त्या प्रकरणी अर्नाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आदेशाने याच्यामध्ये गुन्हे शाखा सुद्धा समांतर तपास करत होती. घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजेस आणि इतर टेक्निकल अनालिसिसच्या मदतीने गुन्हे शाखा युनिट 3 यांनी सदर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या एका आरोपीला काल ताब्यात घेतला आहे आणि त्या आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आलेलं आहे की हा जो आरोपी आहे याच्यावरती 30-40 लाख रुपये लोकांचे पैसे देण्याचे होते आणि तो आर्थिक संकटामध्ये असलेले आपण काहीतरी चोरी सारखा प्रकार करून पैसे मिळवले पाहिजेत यामुळे त्यांनी हा प्रकार केलेला होता आणि त्याला आता आपण ताब्यात घेतलेला आहे. सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काही आहे आणि त्याने काही चोरी केली होती? पूर्वी आरोपी विरुद्ध कुठलेही गुन्हे दाखल नसल्याची आतापर्यंत तर माहिती आहे. सदर आरोपी हा साऊथ मुंबईमध्ये एका इन्स्टिट्यूटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय आणि त्या घटनास्थळी तो चोरीच्याच उद्देशाने गेला होता, परंतु तिथं ते मारहाण आणि ते महिलांची आरडाओरडी यामुळे तिथं त्याने काही न करता तो मग तिथून पळून गेला. राहायसाठी कुठे होता? त्याच परिसरात? हा तो बंदरपाडा परिसरामध्येच राहिला आहे. काय नाव? दीपेश नाईक म्हणून आहे. सर, हे कारण काय म्हणजे नेमकं याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचा हल्ला करण्यात आलेला आहे? यामध्ये जे जखमी आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे आणि आरोपीला काय दिसून आलं? यामध्ये जे 3 लोक घरामध्ये होते त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत आहे, त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. दुसरं म्हणजे हा आरोपी त्याची चोरी करण्याच्या उद्देशानेच गेला होता, परंतु अचानक ते महिलांचे आरडाओरड आणि प्रतिकार याच्यामुळे चोरी न करता मग ते तिथून तो घाबरून पळून गेला. याला कशा पद्धतीने आपण पकडण्यात आलेला आहे? कारण घटना होऊन कालांतर उलटल्यानंतर देखील आपल्यासमोर एक कडवं आव्हान होतं आणि त्यानंतर आपण तपास करून आरोपीला वेळेत घेतलेली. घटना ठिकाणच्या आजूबाजूच्या आपण सीसीटीव्ही फुटेजेस आपण चेक करत गेलो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला ब्लाइंड स्पॉट होते, परंतु क्राईम ब्रांच युनिटचे टीम आहेत त्या वेगवेगळ्या डायरेक्शनने वर्कआउट करत होत्या आणि याच्यामध्ये आपल्याला पुढे एका मोठ्या अंतरावरती गेल्यानंतर हा आरोपी लोकेट झाला होता. तिथून त्याचं व्हेकल लोकेट केलं आपण आणि मग तो कुठल्या ट्रेन रूटने आला असेल वगैरे हे पुढे अनालिसिस करत करत आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. हा सध्या साऊथ मुंबईमध्ये ज्या ठिकाणी कामाला आहे तिथून त्याला रात्री ताब्यात घेण्यात आलेला नाही, तो इकडून अपडाऊन करतो. नाही, सध्या तरी गुन्ह्यामध्ये एकच आरोपीचा सहभाग दिसतोय.